चला तर आज बनवूया म्हैसूर पाक। यासाठी इथं घेतले मी 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, पाऊण वाटी तेल आणि अर्धी वाटी पाणी। तर इथं बाउलमध्ये मी बेसन पीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं तेल घालून ते थोडंसं हलवून बाजूला ठेवून दिलं। नंतर आपण डब्याला तेल लावून घ्यायचे। डब्याला ही कृती पटपट पटपट करावी लागते, कारण क्विक हात चालवावा लागतो, नाहीतर मग सगळंच फसून जातं ते। इथे मी डब्याला तेल लावून घेतले। नंतर दुसरीकडे गॅसवर मी तेल आणि तूप जे घेतलं होतं ते एकत्र करून हे गरम करायला ठेवलेलं आहे। परत दुसरीकडे आपण कढईमध्ये साखर ठेवून त्याच्यात थोडंसं साखर भिजेल एवढं, म्हणजे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं ते आपण घालून घ्यायचे। साखर विरघळेपर्यंत आपण त्याला हलवत राहायचे आणि पूर्ण साखर विरघळल्यावर त्याचा एकतारी पाक आपण करून बघायचे। बघा इथं मी एकतारी पाक तयार झालेला आहे आपला। मग त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करायचे आणि ते हलवत राहायचे। जोपर्यंत गुठळ्या मोडत नाही तोपर्यंत आपण त्याला असं हलवून घ्यायचं। मग ते हलवता हलवता आपण दुसरीकडे गॅसवर जे तूप आणि तेल गरम करायला ठेवलं होतं ते गरम गरमच आपण त्याच्यात घालून घ्यायचे। ते घातल्यानंतर बघा असं हे छानपैकी फुलत असते। ते थोडं 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 करून आपल्याला ते हलवायचं। ते जोपर्यंत कढईला सोडत नाही तोपर्यंत आपण ते तेल त्यात घालत राहायचे। इथे मी गॅस पलीकडचा बंद खूप कडक होतं म्हणून बंद केलेलं आहे, पण तुम्ही असं करू नका। गॅस एकदम स्लो ठेवायचे तेलाचा आणि थोडं 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 करून असं तेल घालत राहायचं याच्यामध्ये। जोपर्यंत हे असं फुलून येत नाही तोपर्यंत ते घालून असं हलवत राहायचं। हे बघा इथं आता कढईला सोडलेलं आहे पिठानं। तर मग आपण त्या भांड्याला जे तेल लावलं होतं त्यात आपण हे मिश्रण सेट करून घेऊया। हे छान असं त्यात काढून घ्यायचं आणि सेट करून घ्यायचं। हे असं व्यवस्थित सेट केल्यानंतर आपण त्याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवायचं। 5 मिनटानंतर मग आपण त्याला उघडून बघितलं तर थोडा वेळ ते ठेवायचं। इथं माझ्याकडून एक चूक झाली आहे, मी गरम गरमच त्याच्या वड्या पाडल्यात, पण गरम गरम नका वड्या पाडू तुम्ही। थोडंसं कोमट होऊन द्यायचं ते आणि मग नंतर वड्या पाडायला घ्यायचं, नाहीतर मग हे व्यवस्थित वड्या पडत नाहीत त्याच्या। अशा छानपैकी वड्या पाडून झाल्या की मग एक मोठी प्लेट घ्यायची आपल्याला आणि त्याच्यावर तो डबा पालथा करायचा। आता इथं पण डबा पालथा करताना माझ्याकडून एक चूक झाली। मी थोडंसं कोमट झाल्यानंतर तो डबा पालथा करायचे। मी गरम गरम असतानाच त्याच्यावर हे केलं, उलटा केला तो डबा आणि त्याच्यावर थाप दिले, त्यामुळे असे तुकडे तुकडे झालेले दिसत आहेत तुम्हाला। पण अशा म्हणजे एवढं काही प्रॉब्लेम नाही झाला। असं छानपैकी वड्या पाडल्यात आणि बघा एकदम छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत आणि चवीला पण तुम्ही जर असं प्रमाण घेतलं तर चवीला पण ह्या वड्या खूप छान लागतात। तर अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपींसाठी आपलं चॅनेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।